श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात? बरेच असाल. मी अपेक्षा स्वागत करते माझ्या या जंजिऱ्याच्या ब्लॉगमध्ये. तर हां, बरोबर, जंजिऱ्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही जंजिऱ्याला जात होतो. तर बघू शकता नजारा किती सुंदर आहे. एकदम बोटी, निळसर आकाश, निळं निळं पाणी, खूपच सुंदर दिसत होतं. बारीक बारीक रस्त्याने आम्ही आलो, उलट्या करत फिरत थकत, आणि इथं आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो जंजिरा किल्ला फिरायला. तर मी आणि गीता तर खूपच थकलेलो होतो, पण तरी पण जवळ आल्यानंतर थोडं खाऊन पिऊन आम्ही फ्रेश झालो आणि निघालो जंजिरा किल्ला बघण्यासाठी. तर बघू शकता इकडं आम्ही किती होतो, दिव, विराट, गीता, मी आणि भैया आणि हे शिवम यांनी. तर अशा आम्ही जवळजवळ 5-6 जण होतो जाण्यासाठी. आता आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही जाणार कुठे नेमकं, कारण आमचा बीचवर जाण्याचा प्लॅन होता, पण आम्ही अचानक जंजिरा किल्ल्याला निघालो. आणि तुम्ही बघू शकता कसा एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये तो किल्ला पाय रोवून कसा उभा आहे. तर खूपच छान नजारा आहे. तसं तर मागच्या काही दिवसामध्ये पुस्तकाच्या पानावर, अलीकडं टीव्हीच्या पडद्यावर आणि आता नवीन कधीतरी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितलेला हा किल्ला. कधी आपण तिथे जाऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण आम्ही निघलो आणि बोटीमध्ये बसलो आहे बघा, आणि पोहोचलो किल्ल्यावर. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर नजारा असा होता की असं वाटत होतं इथं जेव्हा हयात किंवा कोणी राहत असेल तेव्हा किती सुंदर असेल. कारण खिडक्या, पायऱ्या, म्हणजे एकावर एक मजला असल्यासारखं 2 मजली ते घरं आणि छोट्या छोट्या रूम, इथून खिडक्या बघ किती सुंदर, इथून हवा येत होती. तर जेव्हा इथं कोणी राहत असेल तेव्हा खरंच किती सुंदर असेल असंच मनात येत होतं. एकदम दगडांनी बांधलेलं हे, आणि चालता चालता इतकं दूरपर्यंत इथं जंगल, म्हणजे इथेच आपलं छोटंसं जंगलसुद्धा होतं, आणि त्यातच इतके छोटे छोटे घरं, त्या घरांना पायऱ्या. इतकं सुंदर कसं बनवलं असेल असंच वाटत होतं. बघू शकता इकडं सुद्धा किती छान बनवलेलं आहे, म्हणजे इतक्या पाण्यामध्ये कसं बनवलं असेल असा मनात विचारच येत होता. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये पाण्यात एक त्यांनी तलाव बनवला होता. तुम्ही बघा किती सुंदर आहे. पाण्यात अगोदर तर किल्ला सुद्धा पाण्यातच बनवलेला, त्यात तलाव सुद्धा त्यात बनवला होता. तर आम्ही जेव्हा बोटीने येत होतो तेव्हा बोटी चालवणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की हा किल्ला आत्तापर्यंत कोणी जिंकू शकलं नाही, आणि एकदा संभाजीराजे यांनी जिंकण्यासाठी इथून जवळजवळ 3-3.5 किलोमीटर एक किल्ला बांधण्यास चालू केला होता. पण जेव्हा ते किल्ला बांधत होते तेव्हा त्यांना समजलं की रायगडाला शत्रूंनी वेढा घातला आहे, म्हणून तो किल्ला अर्धवट राहिला आणि संभाजी महाराज सुद्धा तिथून निघून गेले, म्हणून हा किल्ला आजपर्यंत कोणी जिंकू शकलं नाही. आणि किल्ल्याला जवळजवळ 22 बुरुज आहेत, आणि एक बुरुज बनवण्यासाठी 1 वर्ष लागलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर हा किल्ला बनवण्यासाठी पूर्ण 22 वर्ष लागले असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि याचा दगड इतका छान की पाण्याने असं जेव्हा पाण्याच्या लाटा त्याला लागत असेल तर तुम्ही बघू शकता मागं छेद पडलेले आहेत. तर ते छेद फक्त पाण्याच्या लाटांनी पडले होते. आणि आम्हाला किल्ला बघण्यासाठी फक्त 45 मिनिटाचा त्यांनी टायमिंग दिला होता, आणि आम्ही बघून परत वापस निघालो होतो. कारण त्याच बोटीमध्ये, ज्या बोटीमध्ये आपण किल्ल्यावर जातो त्याच बोटीने वापस पण जावं लागतं आपल्याला, आणि तो टायमिंग फक्त 40 ते 45 मिनिटाचा देतात. तर हे बघा, हवेच्या कलेने चालणाऱ्या त्या बोटी होत्या, ज्या कलेने हवा जाते त्या कलेने त्या बोटीचं ते कपडा वळवत होते. आणि बोटीत खूप भीती वाटत होती कारण त्या हवेच्या कलेने जात होत्या. उतरल्यानंतर आम्ही निवांत इथं बसलो. तसं खूप ऊन होतं, गरमी पण खूप होती, पण सगळं फिरून आल्यानंतर एकदम रिलॅक्स, शांत वाटत होतं. तर बघा आम्ही इथं थांबलो होतो, एकदम शेवाळं चढलेलं होतं इथं सगळीकडे, आणि तुम्ही बघू शकता अधांग पाणी आणि त्याच्यामध्ये तो किल्ला. खूपच सुंदर नजारा होता. थकून आल्यानंतर इकडे आम्ही थोडं नारळ पाणी पिलं, आणि दिवची हालत बघू शकता तुम्ही कशी झालेली होती, कारण गरमीची एवढी होती त्यावेळेस. आणि असं झालं आमची जंजिरा किल्ल्याची ट्रिप.